काय? तुम्हाला इथेच थांबावं लागेल. अहो पण ती माझी आई आहे, मला जाऊ दे. हो सर, पण तुम्ही आत नाही येऊ शकत, ते अलाउड नाहीये. अहो अलाउड नाही कसं? ती आई आहे माझी, मी थांबतो ना, तिच्या शेजारी थांबतो. नाही सर, प्लीज तुम्ही इथेच थांबा. अहो, काकू मला सांग, तिला काही होत होतं का सकाळपासून? काय काय झालं एक्झॅक्टली? अरे म्हणजे तिला बरं नव्हतंच वाटत, पण म्हणजे एवढी आजारी पडेल असं. शिवा अगं बघ ना, आईला काय झालंय? ती पण काय म्हणाले काय डॉक्टर? नाही काही नाही, आत्ताच जस्ट आत घेऊन गेले. ती अगं बेशुद्धच आहे अजून. आम्ही घेऊन आलो तिला ॲम्ब्युलन्स मधनं, आणि बघ ना काय झालं. काकूला काही होणार नाही ना? हे बाळा काही नाही होणार. काही नाही होणार, तू काळजी करू नको. आई स्ट्रॉंग आहे. हा अगं बघ ना काय. हो तुम्ही इथे बसा. काही होणार नाही. तिला नक्की काही त्रास होत होता का सकाळपासून? काय ठीक आहे सर, होईल सगळं नीट. मी ठीक आहे शिवा, मला आता खचून जाऊन चालणार नाही. मी स्ट्रॉंग आहे आणि मी खंबीरपणे उभा आहे. घरातनं बाहेर पडलो तेव्हा आईला प्रॉमिस केलं होतं की स्वतःच्या पायावर उभं राहील. पण स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे फक्त पैसे कमवणं, वेगळीकडे राहणं एवढंच नसतं ना. स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे अशा प्रसंगात खंबीरपणे स्ट्रॉंगली उभं राहणं असतं. ते मी करून दाखवणार. मी आईला काही नाही होऊ देणार शिवा. नाही होणार काय. एक्सक्यूज मी सर. आई सर, तुम्हाला रिसेप्शन टेबलला ऍडमिशन फॉर्म आणि ऍडमिशन चार्जेस भरावे लागतील. आशू मी पैसे आणले आहेत. नाही काकू, आईचं सगळं मी बघणार. अरे पण काकू मी रिसेप्शन टेबलला जाऊन बघतो. तुम्ही फक्त तोपर्यंत भाऊंना आणि काकांना फोन लागतोय का बघा. करते ट्राय. आलो.